जालन्याच्या हसनाबादमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक। जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 95,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त। इंदापूर हायवेवर भर दिवसा अपहरण करून फोन पे वरून 48,500 रुपयांची लूट। इंदापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीच्या जतमध्ये अनैतिक संबंधास विरोध केल्याने धडा शिकवण्यासाठी 8 जणांनी टाकला दरोडा। दरोड्याची सुपारी देणाऱ्या दोघांना अटक। पुण्याच्या धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली 30,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त। जालन्यात 1.5 वर्षांपूर्वी पसार झालेल्या प्रेमी युगुलाचा शोध लावण्यात यश। जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई। पुणे जिल्ह्यात प्रेमी युगुलाने थाटला होता संसार। अकोल्यात ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत 27 किलो गांजा जप्त। 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 5,25,000चा मुद्देमाल जप्त। नंदुरबारमध्ये ऑनलाईन फसवणुकीत गमावलेले पैसे फिर्यादीला परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश। शेअर मार्केटमध्ये अधिक परताव्याचा आमिष दाखवत झाली होती 25,66,000ची फसवणूक। धाराशिवच्या धानुरी गावात जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या गौण खनिजाचं उत्खनन। महसूल विभागाच्या कारवाईत 2 जेसीबींसह 4 ट्रॅक्टर जप्त।